नमस्कार भावांनो, हिंद केसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, नक्कीच उद्या कळंबोरीची वाडी येथे भव्य दिव्याचं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला रथी महारथी पळताना दिसणार आहेत. तसंच भावांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुर व नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुसगाव यांचा बाकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसतील याची अपडेट देणार आहोत व मथुरचा 100% फिक्स खात्रीशीर फिक्स पैरा पण सांगणार आहोत. भावांनो, बरीच चर्चा चालू होती की मथुर आणि पुसेगाव हिंद केसरी लक्ष असेल तर नाही भावांनो, हा जोड नाही पळणार. आत्ताच मालकांशी बोलणं झालेलं आहे. तर भावांनो, त्याचं पायरा देखील सांगणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. भावांनो, सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. काही तासानंतर हे मैदान चालू होणार आहे, थारगाडीचं मैदान, आणि नक्कीच या मैदानामध्ये रथी महारथी आपल्याला 100% पळताना दिसणार आहेत. तर भावांनो, वळूया महत्त्वाच्या विषयाकडे. गट क्रमांक किती? तर भावांनो, मथुरचा प्रथमतः गट क्रमांक सांगतो. भावांनो, कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर. भावांनो, गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 2वरती पहिली चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 3 तास क्रमांक 2वरती पहिली चिठ्ठी निघालेली आहे. दुसरी चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 16मध्ये तास क्रमांक 5वरती. गट क्रमांक 16 तास क्रमांक 5वरती दुसरी चिठ्ठी निघालेली आहे. तर भावांनो, 2 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत बोलल्यावर तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल, मथुर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार? तर भावांनो, बिंजोडचा बादशाह मथुर आपल्याला गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 2वरती 100% पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 3 तास क्रमांक 2वरती मथुर पळताना दिसेल. भावांनो, नक्कीच लवकरच आपला मथुर आपल्याला पळताना दिसेल. तसंच मथुरचा भाव रुस्तम द्वादशी हिंद केसरी बकासूर. भावांनो, सर्वांना बकासूरच्या पैऱ्याची आतुरता लागलेली आहे, परंतु पैरा काय कोणाला समजत नाही. मी अंदाजी पैरा सांगतो भावांनो, आणि बकासूरचा अंदाजी पैरा हा सर्जासोबत असू शकतो. भावांनो, दादा सरकार यांचा सर्जा आणि बकासूर हा जोड आपल्याला एकत्र पळताना दिसू शकतो. तसंच भावांनो, मथुरचा पैरा देखील सांगतो. भावांनो, मथुरचा पैरा कोण? तर भावांनो, मथुरचा पैरा 100% फिक्स झालेला आहे. सिकंदर 777. सिकंदर 777 मागील मुंबईमध्ये हा जोड पाळला होता. इथेच तोच जोड पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. नक्कीच मागील मैदानामध्ये गुलाल केला होता आणि तो जोड पुन्हा एकदा पळण्यासाठी सज्ज झालेला आहे. सिकंदर आणि मथुर हा जोड एकत्र पळताना दिसणार आहे. राहिला विषय बकासूरच्या गटाचा. भावांनो, बकासूरची चिठ्ठी अजून निघालेली नाही, परंतु बकासूर दुसऱ्याच्या नावावर पळणार आहे. म्हणजेच कोण? सागर शेटकटरे घाणंद. भावांनो, सागर शेटकटरे घाणंद पॉवर प्लस करार अनर्धवार खडसुंडी या नावाने आपला बकासूर उद्या पळताना दिसणार आहे. तर गट क्रमांक किती? तर भावांनो, गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 3वरती आपली पहिली चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 10 तास क्रमांक 3वरती पहिली चिठ्ठी आणि दुसरी चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 4वरती. तर भावांनो, आपला बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार? तर गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 3वरती. भावांनो, तुम्हाला माहितीच आहे, आपला बकासूर लवकर पळत असतोय. 1 ते 10मध्ये किंवा 1 ते 20मध्येच पळत असतोय. तर बकासूरची चिठ्ठी अजून निघाली नाही, त्यामुळे गट क्रमांक 10मध्ये तास क्रमांक 3वरती आपला लाडका बकासूर 100% पळताना दिसेल. तर सर्व नंदींना शुभेच्छा देऊया. अशीच अजून बरेच नंदींचे गट आपल्याला समजलेले आहेत. त्याची व्हिडिओ काय आपण घेऊन नाही आलो, परंतु बकासूर आणि मथुरची सेपरेट व्हिडिओ घेऊन आलेले. व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद भावांनो.